आजच्या बैठकीला माढा लोकसभा मतदारसंघातील 4 आमदार उपस्थित राहतील। नाराजी उमेदवारी एखादी जाहीर झाल्यानंतर इच्छुक गट असतो तो नाराज होतच असतो, पण हळूहळू ही नाराजी संपत असते आणि सर्वजण मिळून कामाला लागतात। सिंचनाचे बरेच प्रश्न ह्याच्यामध्ये जी नाराजी आहेत, शरद पवारांना डाव साधायची संधी मिळते का? पवार साहेब यात डाव साधतील न साधतील हे मला माहीत नाही, पण पवार साहेबांच्या नादाला ह्या 7 तालुक्यात आता कोणच लागेल मला वाटत नाही। सिंचनाचे बरेच प्रश्न या मतदारसंघातले निंबाळकरांनी मार्गी लावलेले आहेत, त्यामुळे साधारणतः किती मताधिक्याने निंबाळकरांचा विजय अपेक्षित आहे? निंबाळकरांनी सिंचनाचे, रस्त्याचे आणि विजेचे तिन्ही प्रश्न चांगल्या पद्धतीने हाताळलेले आहेत। त्यांच्यावर तरुण वर्ग हा आकर्षित आहे आणि त्यामुळे निंबाळकर यावेळी 2 लाखाच्या वरून निवडून येतील। गिरीश महाजन आले होते का? त्यांनी पण सांगितलं की नाराजी परवडणार नाही। राजकारण आहे, वाटाघाटी चालत राहणार आहेत। मोहिते पाटील सध्या आता उमेदवारी मिळाली नाही, नाराज आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे ऐकून घेणार, त्यांना अजूनही काय वेगळं संधी देता येते ह्याची चर्चा होऊ शकते, तशी झाली बी असेल। विरोध होता तरी देखील त्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली। निंबाळकरांच्या नावाला विरोधच नव्हता, फक्त काही एका 2 विरोध समजू नका। ही भारतीय जनता पार्टी आहे, त्यांनी संपूर्ण 6 तालुक्याचा सर्वे केलेला आहे आणि त्या सर्वेनुसार आणि कामानुसार मेरिटनुसार निंबाळकरांना उमेदवारी मिळालेली असावी असं मला वाटतं। आमची शिवसेना त्यांच्या पाठीशी। निंबाळकरांना विरोध करणं मोहिते पाटलांना परवडेल का भविष्यात? हे परवडेल न परवडेल असं आपण बोलून चालणार नाही, परंतु मोहिते पाटील आता भाजपची शिस्त राखतील असा मला आशावाद आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।